महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या वतीने अनेक कायदे करून विविध योजना राबवण्यात आल्या। या योजनातून आज अनेक महिलांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे। पण शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना कुठलीही ओळख अथवा न्याय मिळत नव्हता। राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी शासनाचे महिला शेतकरी विधेयक म्हणजे महिलांच्या श्रमाला आणि हक्काला मिळालेला खरा सन्मान आहे। या विधेयकातून शेतकरी महिलांच्या जिद्द, कर्तृत्व, नेतृत्व आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन अमरावतीचे आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केले। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील विधानसभेतील कामकाजादरम्यान महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर चर्चा करताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सांगितले की महिला शेतमजूर हा खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाचा कणा असून पेरणीपासून ते कापणीपर्यंत सर्वच कामे महिला करीत असतात। पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व थेट बाजारपेठपर्यंत शेतमाल पोहोचवण्यासाठी महिला शेती मजुरांचे मोठे परिश्रम लागलेले असतात। पण आजपर्यंत शेतकरी संज्ञेमध्ये त्यांच्या श्रमाला कधी ओळख मिळाली नाही। विदर्भातील शेतकरी आत्महत्या काळात महिलांनी कुटुंबाला आधार देऊन पुढे नेण्याचे काम केले। अनेक महिला या रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीला महत्त्व देत जुने घराच्या बीजांचे संगोपन करून आपल्या शेतात बीजारोपण करतात आणि शासनाच्या नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित करतात। दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन सारख्या कृषीपूरक व्यवसायातही महिला शेतमजूर या जवळपास सगळी कामे करत असतात, मात्र त्यांच्या श्रमाला कुठेही सन्मान मिळत नाही। महाराष्ट्र शासनाने महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आणून कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या या महिला शेतमजुरांना शेतकरी म्हणून मान्यता देण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून केला असल्याचे गौरवोद्गार आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी विधानसभेतून व्यक्त केले। महाराष्ट्र शासनाने विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 अंतर्गत शेतजमीन नावावर नसली तरी शेती किंवा संबंधित कामात राबणाऱ्या प्रत्येक महिलेला महिला शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा आणि प्रमाणपत्र दिले जाईल, ही एक चांगली बाब असून याबाबतची ग्रामपंचायत पातळीवरील प्रक्रिया अत्यंत सुलभ व सोयीची करण्यात यावी। ज्याचं कागदपत्रांची सक्ती करू नये, तसेच महिलांना थेट बँक कर्ज, शासकीय अनुदाने आणि कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी। यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला कृषी सल्ला कक्ष स्थापन करून महिलांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी, अशी सूचना आमदार महोदयांनी सभागृहात समक्ष केली। कृषी क्षेत्रातील महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ व विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या विधेयकातून साध्य होणार असल्याचे सुद्धा या विधेयकात अंतर्भूत आहे। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून शेतकरी महिलांचे सक्षमीकरण होण्याकरता त्यांच्याकरता कृषी आधारित विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। यामध्ये आजच्या कृषी तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कृषी धोरणानुसार महिलांना विविध कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच महिला बचत गटांना चालना देऊन सामाजिक व्यवस्थेत महिलांना स्थान व नावलौकिक मिळवून देण्याची सूचना सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी केली। पारंपरिक शेती करणाऱ्या महिलांबरोबरच आदिवासी महिला, एकल महिला, अल्पभूधारक महिला यांना सुद्धा शेतकरी म्हणून दर्जा देऊन त्यांना लाभ देण्यात यावा म्हणून स्वतंत्र तरतूद करण्यात यावी। महिलांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा, वृद्धापकाळ आणि सामाजिक सुरक्षा योजनाची सुद्धा यामध्ये आखणी करावी। शहरी भागातील महिला गावात जाऊन शेती करत असेल पण त्यांची ग्रामपंचायतमध्ये नोंद नसेल, अशा शहरी भागातील महिला शेतमजुरांना सुद्धा महिला शेतकरी प्रमाणपत्र देताना अडचणी उद्भवू नये, त्यांना देखील शेतकरी महिला दर्जा मिळावा, अशी सूचना आमदार महोदयांनी केली। महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी डिजिटल प्रभावी यंत्रणा उभारली जाईल, अशी मांडणी या विधेयकात करण्यात आली असून त्याची खरी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे। यासाठी
दरवर्षी विधानसभेपुढे अंमलबजावणी अहवाल सादर करण्यात यावे, जेणेकरून यातील त्रुटी व अडथळे दूर करता येईल अशी सूचना करण्यात आली. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल व यातून महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार संजय खोडके यांनी या विधेयकाचे समर्थन करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्रा वहिनी अजित पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे अभिनंदन केले. आज आपण बघतोय की त्या ठिकाणी ग्रामीण भागातील शेती करत असताना तिची पेरणी असो, त्याच्या त्या ठिकाणी कापणी असो, आज आपण बघतोय आमच्या विदर्भात कापूसाची लागवड चालू झाली आहे. कापूसाची लागवड कोण करत असेल, बियाणं कोण पेरत असेल, ती महिला पेरते. आणि हे कापसाचं पूर्ण हे झाल्यानंतर जेव्हा कापूस काढायची वेळ येते तर ते कापूस काढण्याचं काम कोण करत आहे तर त्या महिला करत आहेत. जवळपास 90%च्या वर महिला काम करत आहेत. अशा माध्यमातून सर्वात जास्त शेती करणारे कोण असेल तर त्या महिला आहेत. आणि त्यासोबत असणारे पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, मच्छीमार असेल, बियाणे संवर्धन असेल किंवा शेतीतील प्रक्रिया करणारे जे काही कामं असतात ती सगळी जर ओढायचं काम कोण करत असते ती आपली ग्रामीण भागातली महिला करत आहे. आणि आपण बघतोय की दुग्ध व्यवसायासारखा व्यवसाय करत असताना कुक्कुटपालन असेल, त्या ठिकाणी असणारे शेळी मेंढीचं पालन असेल, हे सगळे जे काही व्यवसाय चालतात त्या सगळ्या महिला भगिनी करतात. आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जो निसर्गाचा समतोल आहे तो साधण्याचं काम आणि चांगलं वातावरण ठेवण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिला करत असते. आणि हे सर्व करत असताना मला या ठिकाणी उदाहरणं द्यावंसं वाटतं की आज आपण बघतोय की आज आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर लातूरमध्ये 2015-16मध्ये जेव्हा पाण्याचा दुष्काळ आला होता तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी जलसंधारण, ठिबक सिंचनाचा अवलंब असेल आणि कमी पाण्यामध्ये भाजीपाला, फळबागाची यशस्वी शेती करून त्या गावातील इतर शेतकऱ्यांना आदर्श निर्माण केला होता. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा विषय विदर्भातील आत्महत्याग्रस्त. आमचा विदर्भ अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा सगळ्यात जास्त या ठिकाणी आत्महत्या असणारा जिल्हा आहे. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर त्या महिलांनी कुठे आत्महत्या केली नाही आहे. पण मला असं वाटतं की एक ओळख निर्माण होणं हे त्या योजनांपेक्षा पण, त्याच्या लाभांपेक्षा पण महत्त्वाची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे मी दत्तमामांचं ह्याच्याबद्दल अभिनंदन करते. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल तर पुराण काळामध्ये असेल, महिलांना नेहमीच सन्मान दिला गेला, नेहमीच ओळख दिली गेली. महिषासुराचा जो वध केला, जेव्हा देवी पार्वतीने वध केला तेव्हा देवी पार्वतीला सगळ्या देवांनी आपली ताकद दिली. आणि देव लढू शकत होते का? नाही. ते म्हणले एकटे लढूच शकत नाही आम्ही आणि दुसऱ्याची ताकद मी घेऊ शकत नाही. मग अशी सगळी ताकद घेणारं कोण आहे तर देवी पार्वती आहे. तर त्यांनी देवी पार्वतीला विनंती केली की आम्ही सगळी आमची तुझी अस्त्र शस्त्र ताकद आम्ही तुला देतो, तू महिषासुराचा वध कर. आणि देवीनी तो वध केला, कारण तिच्यामध्ये ती सगळी देणारी ताकद समाविष्ट करून घेण्याची शक्ती तिच्यामध्ये होती.